भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवा सवरा संतापाये विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. तुकोबरायांना काही साधकांनी प्रश्न केला, महाराज जग का बरं आवडत नाही, काय केलं या जनाने? महाराज सांगतात जन हे सुखाचे दिया घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. आपण मरण पावल्याच्या नंतर आपल्याला पेटून दिलं जातं, आपण एकटे जळत असतो, आपल्या सोबत कोणी थांबत नाही. अरे चितेला अग्नी दिल्याबरोबर सगळेजण परत येतात ऐका, पण त्या चितेत आपण जळत असताना आपल्या बरोबर एक वस्तू जळत असते आणि तिचं नाव आहे गळ्यात असणारी पवित्र तुळशीची माळ. कारण सगळे दागिने शेवटी उतरवले जातात, पण या पवित्र तुळशीच्या माळेला कोणी हलवत नाही. बांधून या देती यमाची हाती भूषणही घेती काढूनिया. सगळे अलंकार उतरवले महाराज, म्हणून जन आवडत नाही, धन आवडू नये. का बरं धन आवडू नये? महाराज सांगतात काय करावं या धनाला घेऊन? याच धनासाठी भावामध्ये मत्सर. आज के इंसान कोई क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. हर सूरे पर खून लगा है, भाइयों में जंग खड़ी है. हर सूरे पर खून लगा है, भाइयों में जंग खड़ी है. इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. आज के इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. याच पैशासाठी याच धनासाठी भावाने एकमेकाचा जीव घेतला, म्हणून धनच आवडू नये. तुकोबाराने सांगितलं सोने रूपा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे. अहो सोनं जर दिसलं तर ते माती समजून संत त्याच्यावर माती टाकतात आणि पुढे जातात. म्हणून धनाची अभिलाषा नको महाराज. हे जन आवडू नये, धन आवडू नये, माता आवडू नये, पिता आवडू नये. महाराज म्हणले का बरं आई वडील आवडू नये? तर याच्या पुढे जाऊन सांगितलं ते मायबाप नाही तर मायबाप जीवाचे देहाचे बस लावलेल्या संबंधाने आहेत. म्हणून कोणाचा कोणाशी न घडे संबंध आणि आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, म्हणूनही आवडत नाही. महाराज म्हणले ऐका, विषय तो त्यांचा झाला नारायण पण नावडे जनधन माता पिता. जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. आणि या सगळ्या गोष्टी पांडुरंगाला समर्पित केल्याच्या नंतर तो परमात्माच आपला विषय होतो. देवा सांगू सुख दुःख, देव निवारिल भूक. आणि एकदा का विषय भगवंत झाला, महाराज म्हणतात तो पुढेही उभा आहे, मागेही उभा आहे.
परमात्मा विषय झाला की तो निर्वाणापर्यंत आपल्या सोबत असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. पुनरपि जन्म पुनरपि मरणम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा भगवंताच्या नामाचा जप करायचा. महाराज सांगतात काय अवस्था आहे महाराज. जर या ठिकाणी त्या परमात्म्याचं स्मरण केलं तर तो परमात्मा संकटाच्या काळी सुद्धा आपल्या सोबत असतो. ऐका, द्रौपदीचं वस्त्रहरण भर सभेत होत होतं आणि त्यावेळेस द्रौपदीनं काय केलं, भगवंताचा धावा केला. ओठे गुंतलासी द्वाराने जाराया वेळ का सखया लावीला. ओठे गुंतलासी द्वाराने जाराया वेळ का सखया लावीला. ज्यावेळेस द्रौपदी भगवंताचा धावा करून देवा अरे धाव आहेस तू कुठे. कृष्ण धाव रे लवकरी संकट पडले. कृष्ण धाव रे द्रौपदी धावा करून देवा कृष्ण धाव रे लवकरी संकट पडले रे भारी. हरी तू आमोचा कैवारी आले विघ्ना निवारी. हे परमेश्वरा या विघ्नांचं निवारण करणारा तू आहेस, तुला शरण येते. द्रौपदीने भगवंताचा धावा केला. माझ्या माय बापानं एकच वस्त्र होतं द्रौपदीच्या अंगावर. दुशासन ते वस्त्र ओढत होता, पण ज्याच्या पाठीमागे परमात्मा असतो त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नसते. परमात्मा वस्त्र पुरवठाच करत होता वस्त्राचा आणि तिकडे दुशासन भर सभेमध्ये वस्त्र ओढतच होता. किती वस्त्र ओढले, गावभर वस्त्र भरले, गावभर अख्खं गाव भरलं. ऐका, पण भगवंताने द्रौपदीचं त्या ठिकाणी अंग झाकण्याचं काम केलं. म्हणून आता सुद्धा सध्या जगामध्ये जर एखाद्या वेळेस अन्याय आणि अत्याचार घडत असेल तर तिथे यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, ज्या घरात स्त्रीचा आदर होत असतो तिथं देवी देवता नांदायला येत असतात. त्यांना बोलवायची गरज लागत नाही. अंगभर कपडे घाला, फॅशनच्या नावाखाली जीवन जगू नका, चांगले वस्त्र घाला, स्वच्छ जीवन जगा. याच्यापेक्षा परमात्मा जगामध्ये कुठेही नाही. तो आपल्या अंतःकरणात आहे. एकदा त्याचं सर्वांनी भजन करायचं. सर्व श्रोतू वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग सर्वांनी असे दोन हात वर करायचे. सर्वांनी हा तिथं वट्ट्यावर कट्ट्यावर बसलेले संपूर्ण तरुण वर्ग. आवाज येतोय ना माझा तेथपर्यंत. बघा, ज्यांना ज्यांना हात खाली केले त्याला शेजाऱ्याची शपथ आहे ना, हात खाली कोणीच करायला. तुम्ही इथं जर टाळाटाळी केली परमात्मा तिथे टाळाटाळी करू
करतो मग भजन करा ज्ञानोबाराया माझा एक मुखाना बोला Yeah.
समोर यावं आणि महाराजांचा सत्कार करा.